One, two, three, start. Hello, once again welcome. This is Advocate Preeti Patwa here. And from Accountancy for Lawyer, the topic today we are going to deal is the preparation of the trial balance. बघा, जेव्हा तुम्ही तुमच्या बिझनेसचं अकाउंटिंग करता की नाही, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की त्या अकाउंटिंग स्टेटमेंट मध्ये क्रेडिट साइड आणि डेबिट साइड काय व्हायला पाहिजे सांगा, तर बॅलन्स व्हायला पाहिजे. तरच अकाउंट प्रॉपरली प्रिपेअर झालं असं आपण कन्सिडर करतो. जर क्रेडिट साइड आणि डेबिट साइड बॅलन्स नाही झाला तर मग ते अकाउंट प्रॉपरली प्रिपेअर झालं नाही असं कन्सिडर करतात. तर मग त्यासाठी काय प्रिपेअर केलं जातं सांगा, तर ट्रायल बॅलन्स प्रिपेअर केलं जातं. ओके, हा. सो ट्रायल बॅलन्स इज प्रिपेअर्ड विथ द ऑब्जेक्टिव्ह ऑफ balancing the credit side and the debit side of the accounting. Okay, so I will share the screen with all of you and we will deal with this particular short note of the preparation of the trial balance. Roman 1 introduction बघा काय लिहिलंय. हा, according to the dual aspect, the total of the debit balance must equal to the credit balance. Debit balance and credit balance equal व्हायला पाहिजे. It is must that the correctness of posting to the ledger account and their balances are verified. हा, काय व्हायला पाहिजे सांगा, तर लेजर आणि बॅलन्स व्हेरीफाय व्हायला पाहिजे. आणि त्यासाठी काय बनवतात सांगा, तर ट्रायल बॅलन्स प्रिपेअर केली जाते. दिस इज डन बाय प्रिपरेशन ऑफ द ट्रायल बॅलन्स. हा, रोमन 2 करायचा. मीनिंग ऑफ द ट्रायल बॅलन्स. हा, ट्रायल बॅलन्स काय सांगा, तर एक स्टेटमेंट आहे prepared with the balance or total of the debit and credit of all account in the ledger to test the arithmetical accuracy of the ledger account. ट्रायल बॅलन्स आणि क्रेडिट बॅलन्स मॅच झालं की तुमचं लेजर अकाउंट काय झालं, मग अॅक्युरेट आहे असं गृहीत धरलं जातं. ऍज द नेम इंडिकेट, इट इज प्रिपेअर्ड टू चेक द लेजर बॅलन्स. हा, लेजर बॅलन्स चेक करण्यासाठी हे बनवलं जातं. नाव इज द टोटल ऑफ द डेबिट अँड क्रेडिट अमाउंट कॉलम ऑफ द ट्रायल बॅलन्स आर इक्वल. इट इज अज्युम्ड दॅट द पोस्टिंग ऑफ द लेजर इन द टर्म ऑफ डेबिट अँड क्रेडिट काय सांगा, तर अॅक्युरेट आहे असं गृहीत धरलं जात आहे. द अग्रीमेंट ऑफ द ट्रायल बॅलन्स एन्श्युअर अर्थमेटिकल अॅक्युरसी. हा, काय इन्शुअर होते सांगा, तर अर्थमेटिकल अॅक्युरसी इन्शुअर होते. ओके, नाउ वी विल सी द डेफिनेशन ऑफ द ट्रायल बॅलन्स. ओके, काय करायचं तर रोमन 3 करून टाकायचं डिरेक्टली. डेफिनेशन ऑफ द ट्रायल बॅलन्स. हा, MS गोसव यांनी डेफिनेशन दिलेली आहे ट्रायल बॅलन्सची. ट्रायल बॅलन्स इज द स्टेटमेंट आहे ते कंटेनिंग द बॅलन्स ऑफ ऑल लेजर अकाउंट ॲट गिवन डेट अरेंज इन द फॉर्म ऑफ कसं असतं ट्रायल बॅलन्स सांगा. On the one side credit, on the one side debit. Okay, arrange in the form of a debit and credit column placed side by side. And कशासाठी हे डेबिट अँड क्रेडिट बॅलन्स कॉलम बनवले जातात, प्रिपेअर्ड विथ द ऑब्जेक्टिव्ह ऑफ चेकिंग द अर्थमेटिकल अॅक्युरसी ऑफ द लेजर पोस्टिंग. लेजर मधला ज्या काय सगळ्या एंट्रीज पोस्ट केलेल्या त्याची अॅक्युरसी चेक करण्यासाठी ट्रायल बॅलन्स केलं जाते. रोमन 4 ऑब्जेक्टिव्ह ऑफ द ट्रायल बॅलन्स. हा, नंबर 1 काय आलेलं बघा, इट गिव्स द बॅलन्स ऑफ ऑल अकाउंट ऑफ द लेजर. The balance of account can be found from the glance from trial balance. Trial balance मध्ये तुम्हाला एका नजरेत अकाउंटच्या सगळ्या पोस्टिंग करतात. 2 आकडा बघा. दुसरा ऑब्जेक्ट काय, इट इज चेक ऑन द अॅक्युरसी ऑफ पोस्टिंग. अॅक्युरसी ऑफ पोस्टिंग चेक करता येते. ओके, तिसरा मुद्दा बघा, इट फॅसिलिटेट द प्रिपरेशन ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. बॅलन्स शीट बनवणं, प्रॉफिट लॉस अकाउंट बनवणं ट्रायल बॅलन्स मुळे सोपं जातं. आणि चौथा मुद्दा बघा, important conclusion can be derived by comparing the balance of the two or more than 2 year with the help of a trial balance of those year. Okay, काय करता येतं सांगा, तर कन्क्लुजन डिराईव्ह करता येतं. कारण आपल्याकडे ट्रायल बॅलन्स असली की मग मागच्या वर्षीचं काय या वर्षीचं काय कम्पेअर करता येतं आपल्याला. हा, नंबर 4 बघा, रोमन काय केला तिथं, फीचर्स ऑफ द ट्रायल बॅलन्स. रोमन 4 आई करायचा. हा, ट्रायल बॅलन्सचे फीचर्स वैशिष्ट्य काय आहेत बघा. नंबर 1, ट्रायल बॅलन्स इज प्रिपेअर्ड ऑन स्पेसिफाईड डेट. ओके, एका ठराविक तारखेला बनवलं जाते. नंबर 2, इट कन्सिस्ट ऑफ द लिस्ट ऑफ ऑल द लेजर अकाउंट इन्क्लुडिंग कॅश अकाउंट. सगळे लेजर अकाउंट असतात त्याच्यामध्ये. नंबर 3 बघा, इट मे बी प्रिपेअर्ड विथ द बॅलन्स ऑर टोटल ऑफ द लेजर अकाउंट. हा, नंबर 4 बघा, टोटल ऑफ द डेबिट अँड क्रेडिट अमाउंट ऑफ ट्रायल बॅलन्स कंपल्सरी कसे असते सांगा, तर एकमेकांना टॅली होते, इक्वल असते. हा, 5वा मुद्दा, इन द डेबिट अँड क्रेडिट अमाउंट आर इक्वल वी अज्युम द लेजर अॅक्युरेट. अर्थमॅटिकली काय सांगा, तर अॅक्युरेट आहे. एकदा ट्रायल बॅलन्स मध्ये डेबिट क्रेडिट अकाउंट इक्वल झालं तर असं गृहीत धरतात की लेजर अकाउंटची अर्थमॅटिकल अॅक्युरसी 100% आहे. देन डिफरन्स इन द डेबिट अँड क्रेडिट कॉलम जर निघला
तर मग एरर आहे, ते दुरुस्त करायला पाहिजे. पॉइंट आउट सम मिस्टेक हॅव बीन कमिटेड. ओके, टॅलिंग ऑफ द ट्रायल बॅलन्स इज नॉट कन्क्लुसिव्ह प्रॉफिट ऑफ अॅक्युरसी ऑफ अकाउंट. हा, ते फक्त काय सांगा तर आवश्यक आहे ट्रायल बॅलन्स करणं, पण ते काय पुरावा नाहीये 100%. हा, आता ट्रायल बॅलन्सचे लिमिटेशन्स लास्ट रोमन करायचा 6वा. लिमिटेशन्स ऑफ द ट्रायल बॅलन्स. हा, नंबर 1 बघा. द ट्रायल बॅलन्स कॅन प्रिपेअर ओनली इन दोज कन्सर्न where double entry system of bookkeeping is adopted. Okay, डबल एंट्री सिस्टीम कॅश साईड डेबिट साईड असेल तरच ट्रायल बॅलन्स बनवता येते. नंबर 2 बघा. ट्रायल बॅलन्स इज नॉट कन्क्लुसिव्ह प्रूफ ऑफ अर्थमेटिकल अक्युरसी ऑफ द बुक ऑफ अकाउंट. ओके, प्रत्येक वेळेला ट्रायल बॅलन्स मॅच झालं म्हणजे बुक ऑफ अकाउंट 100% करेक्ट असेल असं नाहीये. हा, कारण काही एरर ट्रायल बॅलन्स मध्ये सुद्धा डिस्क्लोज होत नाहीत. हा, तिसरा मुद्दा. If the trial balance is a wrong, subsequent preparation of trading, profit and loss account, balance sheet हा will not reflect the true picture of the concern. ट्रायल बॅलन्स चुकली की मग तुमचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट सगळंच काय होतं सांगा तर चुकत जाते, ट्रू पिक्चर कळत नाही. सो इन शॉर्ट, ट्रायल बॅलन्स म्हणजे काय लक्षात आलं तुमच्या, तर डेबिट साइड आणि क्रेडिट साइड ऑफ द अकाउंट हा टॅली करणं म्हणजे काय सांगा तर ट्रायल बॅलन्स, आणि ते इक्वल आलं म्हणजे मग अर्थमेटिकल अॅक्युरसी ऑफ द लेजर पोस्टिंग काय होते तर क्लिअर होते और सिद्ध होते असं म्हणतात. पण असं असलं तरी कधी कधी ट्रायल बॅलन्स मध्ये डेबिट आणि क्रेडिट साईड इक्वल जरी असल्या तरी सुद्धा एरर निघू शकतात. म्हणून ह्याला काय कन्क्लुसिव्ह प्रूफ असं म्हणू शकत नाही. सो प्रिपरेशन ऑफ द ट्रायल बॅलन्स शॉर्ट नोट इथे एंड होते. I hope you all understood it. If you have any doubt, you can ask me.